कुठे मैदानावर कबड्डी खेळताना दंग असलेल्या मुली, कुठे लेझिम खेळणाऱ्या, तर काही जणी हातावर मेहंदी काढतायत, काही जणी फुलांच्या माळा गुंमतायत, तर काही कागदापासून विविध वस्तू बनवतायत। हे दृश्य आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेमधलं। ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खरं आहे। पालिकेच्या 1ली ते 7वीच्या शाळेमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी हेच दृश्य पाहायला मिळतं। शिक्षण मंडळाने दप्तराविना शाळा हा अनोखा उपक्रम शहरात राबवला आहे। त्यानुसार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी 136 शाळांमधील जवळपास 41,000 विद्यार्थी दप्तराविना शाळेत येतात। त्यांना ज्या गोष्टी आवडतात ते त्या करतात। खाजगी शाळांमधल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही आनंद घ्यायची संधी मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपण पाहतो एकदम सामान्य कुटुंबातली मुलं शिक्षण घेतात आणि अशा मुलांना त्यांचं बालपण जगता यावं आणि दप्तराच्या ओझ्याबरोबर त्यांचं मनाचंही ओझं हलकं व्हावं हा याच्या मागचा उद्देश आहे आणि त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा आणि या उद्देशानेच हा उपक्रम राबवला गेला आहे। दप्तराविना शाळा हा उपक्रम एवढा यशस्वी होतोय की या दिवशी 90% उपस्थिती असते। विद्यार्थ्यांनाही आपल्याला हवे ते करायला मिळत असल्यानं तेही भलतेच खुश आहेत। मला दप्तर नाही आहे तर खूप छान वाटतंय, कारण का दप्तर नसलं तेव्हा मुलांना छान वाटतं आणि त्याच्या ऐवजी आम्हाला इथे कार्यानुभवची शिकायला वस्तू मिळतात। त्याच्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त नवीन गोष्टी शिकायला मिळतात, परत आम्हाला इतर काही वस्तू शिकायला मिळतात। इतकंच नाही तर शिक्षण मंडळानं या सर्व विद्यार्थ्यांना अपघात विम्याचं संरक्षण दिलंय। एखाद्या विद्यार्थ्याचा जर शाळेमध्ये किंवा शाळेच्या बाहेर किंवा कुठं पण काही असा अपघात झाला तर त्या कुटुंबाला एक आर्थिक मदत मिळावी आणि त्याला आधार मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांचा अपघाती विमा आम्ही उतरवण्याचं ठरवलं आहे। त्या पद्धतीचा ठराव आम्ही मागच्या मीटिंगमध्ये पास केला आहे। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होईल तेव्हा होईल, मात्र पिंपरी चिंचवडमधल्या पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी महिन्यातले 4 दिवस तरी दप्तराच्या ओझ्याविना शाळेत येण्याचा अनुभव घेत आहेत। फक्त अनुभवच नाही तर आयुष्य जगण्याचाही आनंद ते घेत आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।